निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। वडझरी बुद्रुक येथे आमरण उपोषणाला सुरुवात। खाण व क्रेशर विरोधात ग्रामस्थांचा तीव्र एल्गार। वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या खाणकाम, प्लास्टिक आणि स्टोन क्रेशरमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून आजपासून उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे। गावातील शेतकरी, युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपोषण सुरू झाले असून परिसरात आंदोलनाची तीव्र चर्चा सुरू आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावालगत सुरू असलेल्या खाणकाम व क्रेशरमुळे शेती, घरे, विहिरी, बोरवेल आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले असून धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने प्रभावी कारवाई न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे महसूल विभागाने आणि इतर संबंधित यंत्रणांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे आता आरपारची लढाई अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बेकायदेशीर खाणकाम व स्टोन क्रेशर तात्काळ बंद करणे, प्लास्टिकमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणे, पाणी स्त्रोत पूर्ववत करणे, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे यांचा समावेश आहे। उपोषणस्थळी विविध संघटना, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे। मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। प्रशासनाला सवाल, तक्रारी, निवेदने, चौकशीचे आदेश आणि ग्रामस्थांचा वाढता आक्रोश यानंतरही कारवाई का होत नाही? खाण व क्रेशर चालकांना नेमके कुणाचे अभय आहे असे प्रश्न आता ग्रामस्थ उघडपणे विचारू लागले आहेत। वडझरी बुद्रुकचा हा लढा केवळ एका गावाचा नसून पर्यावरण, शेती आणि ग्रामीण जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।